उशिरा उठायचा. आई बाबा त्याला उठवायचे पण चिंटू काही उठायचा नाही. चिंटू, ए चिंटू उठ, शाळेची वेळ होत आहे, तुला कळत नाही का लवकर उठायचं? चिंटू, ए चिंटू बाळा उठ, शाळेची वेळ होत आहे. शाळेची घंटा वाजली की चिंटू घाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पडत शाळेत सुटायचा. विस्कटलेले केस, चिपडलेले डोळे, चुरगळलेला गणवेश हे पाहून वर्गातील मुले चिंटूवर हसायची. हा हा हा, किती घाणेरडा आहेस रे चिंटू. चिंटूला स्वतःचाच राग यायचा. चिंटू एके दिवशी कोपऱ्यात बसून रडत होता. त्याची ऋतुजाताई आली आणि म्हणाली, काय झाले रे चिंटू तुला रडायला? चिंटू म्हणाला, बघ ना ताई, माझ्याशी कोण खेळत नाही, बोलत नाही, मी काय करू? ऋतुजा म्हणाली, तू माझं ऐकशील ना सांगितलेलं? चिंटू म्हणाला, हो ताई, सांग ना, तुम्ही तुझं ऐकेल. ऋतुजा म्हणाले, रोज सकाळी लवकर उठायचं, स्वच्छला जाऊन यायचं, हात पाय स्वच्छ धुवायचे, ब्रश करायचा, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे. हे असं केल्यावर तुझ्याशी मुलं बोलतील. चिंटू दुसरा दिवस उजडला. चिंटूने ऋतुजाने सांगितले हे सगळे केले. चिंटूने स्वच्छ गणवेश घातला. चिंटूने स्वच्छ गणवेश घातला. चिंटू पुस्तक घेऊन अभ्यास करायला बसला. शाळेची वेळ होत होती. चिंटूने आरशात पाहिले. चिंटू खूपच सुंदर दिसत होता. शाळेची घंटा वाजली. चिंटू हसत शाळेत निघाला. घाणेरड्या चिंटूपेक्षा हा चिंटू खूपच छान दिसतोय असे म्हणून चिंटू भोवती मुलं गोळा झाली. शाळा भरली. चिंटू शिक्षक वर्गात आले आणि शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले. चिंटू आनंदाने अभ्यास करू लागला. धन्यवाद.